नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत सगळेजण सत्यनारायणच्या पूजेसाठी जमा झालेले असतात। तेव्हा जीवा आणि नंदिनी, पार्थ आणि काव्य सत्यनारायणाच्या पूजेला बसतात। तेव्हा गुरुजी म्हणतात, चला आता सगळ्यांनी पूजेला बसा। तेव्हा नंदिनी गुरुजीला म्हणते, गुरुजी तुम्ही तर मला काल काहीतरी वेगळंच सांगितलं होतं आणि आज काहीतरी वेगळंच, हे तर दोन खूपच विपरीत आहेत। त्यामुळे आता मला तुम्ही सांगा मी काय करू। तेव्हा गुरुजी म्हणतात, पूजा होऊ दे, पूजा झाल्यानंतर तुला सगळं कळेल। असं म्हटल्यानंतर नंदिनी सुद्धा पूजेला बसते। तेव्हा गुरुजी जीवाच्या हाताला हात लावायला सांगतात। तेव्हा नंदिनी नको असताना सुद्धा जीवाच्या हाताला हात लावते व पूजा करते आणि इकडे काव्याला सुद्धा पार्थच्या हाताला हात लावायला सांगतात। तेव्हा पार्थला तर ते सहनच होत नाही आणि तो ताडकन उठतो आणि म्हणतो, आई मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे। तेव्हा सगळेजण म्हणतात की काय झालंय पार्थला अचानक, आणि मानिनी म्हणते की पार्थ तू आता नको बोलू, पूजा झाल्यानंतर आपण बोलूयात। असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो, आई मला आताच बोलायचं आहे। पार्थ म्हणतो, मला पूजेला तुम्ही बसवलंय, पण काव्याला जर माझ्यासोबत 7 जन्म घालवायचे नसतील तर काय करायचं आम्ही। आणि असं म्हणून तो म्हणतो, मी पूजेला नाही म्हणत नाहीये, तुम्ही आणि बाबा बसा की पूजेला, आम्हाला कशाला बसवताय। आणि तो जीवाला म्हणतो, जीवा तुला बसायचंय का पूजाला। असं म्हटल्यानंतर जीवा तर काही बोलतच नाही। तेव्हा वसू आत्या म्हणते की काय झालंय, ती काव्या किती तुझ्यासाठी एफर्ट्स घेते तुमचं नातं टिकावं म्हणून, तुला कळत नाहीये का, तू का असा वागतोय। तेव्हा रम्या पण मध्येच येते आणि म्हणते, जीवा तर खूपच खुश आहे, जीवाने तर आनंद निवासमध्ये पाणीपुरी पण बनवली आणि सगळ्यांना खाऊ घालत होता। मी हे सगळं बघितलंय सोशल मीडियावर, तर तू जीवालाच का विचारतोय की त्याला पूजा करायची की नाही। त्याला करायची आहे पूजा, म्हणूनच तो एवढे एफर्ट्स घेतोय ना। जीवा आणि काव्या तर खूपच बदललेले दिसताय असं विक्रम म्हणतो आणि म्हणतो की ते दोघं जण खूप एफर्ट्स घेत आहे या नात्यासाठी, पण तुमच्या दोघांनाच काय झालंय नेमकं हेच कळत नाहीये। तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्हाला कळतंय ना की मी बदललोय, मला खूप त्रास होतोय या गोष्टींचा, त्यामुळे प्लीज मला तुम्ही पूजेला बसायला फोर्स करू नका। तेव्हा नंदिनी म्हणते, आपण दोघे खूप समजदार आहे, आपण शहाण्यासारखं वागावं, त्यामुळे तुम्ही त्रागा करून घेऊ नका आणि पूजेला बसा। तेव्हा गुरुजी म्हणतात, मानिनी पूजा सुरू करायची का आता। तेव्हा काव्या म्हणते, पार्थ बसा की पूजेला, आता जे घडायचं आहे ते घडणारच आहे आणि जे घडणार नाहीये त्याला आपण टाळूच शकत नाही आणि स्वतःहून घडवू पण शकत नाही। त्यामुळे तुम्ही कशाला टेन्शन घेताय आणि कशाला जास्त त्रास करून घेताय, त्यामुळे पूजेला बसा। असं म्हणून पार्थ आणि काव्या पण पूजेला बसतात आणि ते त्यांची पूजा पूर्ण कंप्लीट करतात। पूजा चालू असताना जीवा नंदिनीला त्यांच्या लग्नाच्या गोष्टी आठवतात आणि डिवोर्स पेपरवर साईन करण्याच्या सुद्धा गोष्टी आठवतात आणि इकडे काव्या आणि पार्थचं पण सेमच आहे, त्यांना पण त्यांच्या लग्नाच्या गोष्टी आठवतात आणि घटस्फोट पेपरवर साईन करतानाच्या पण गोष्टी आठवतात आणि दोघे पण खूपच दुःखी असतात। असं होऊन आजचा एपिसोड इथे संपतो। त्यानंतर उद्याच्या भागात दाखवतात की काव्या आणि पार्थ, जीवा आणि नंदिनी गुरुजींच्या जोडीने पाया लागतात। तेव्हा गुरुजी म्हणतात की अखंड सौभाग्यवती भव आणि आयुष्यमान भव। तेव्हा विक्रम मजेतच म्हणतो की आता अखंड सौभाग्यवती भव सोबत अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्यायची पद्धत नाहीये का। तेव्हा गुरुजी म्हणतात, आजकाल लोकांना मुलं नको असतात आणि काहींना तर लग्न सुद्धा नको असते, डिवोर्स हवा असतो। असं म्हटल्यानंतर सगळेजण आश्चर्यानेच गुरुजींकडे बघायला लागतात आणि जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघत राहतात, काव्या आणि पार्थ सुद्धा एकमेकांकडे बघत राहतात आणि त्यांना समजतंय की गुरुजींना सगळं कळतंय की आपण चौघे डिवोर्स घेतोय। अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।